राजर्षी शाहू महाराजांनी ऐतिहासिक खासबाग मैदानासाठी त्या काळी थेट इंग्लंडहून मागवलेले लोखंडी गर्डर्स चक्क भंगारात विकल्याचा प्रकार उघड झालाय। कुस्तीसाठी जगात प्रसिद्ध असलेल्या खासबाग मैदानाच्या उभारणीसाठी थेट इंग्लंडवरून महाराजांनी काही साहित्य मागवलेलं होतं। मध्यंतरी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती आणि त्याची झळ खासबाग मैदानात देखील बसली होती। मात्र केवळ आगीची झळ लागलेले इंग्लंड मेड गर्डर्स 7 लाख रुपयांना भंगारात विकल्याची माहिती समोर येते। खरं म्हणजे हेरिटेज वास्तूमधील एकही वस्तू विकता येत नाही, मात्र तांत्रिक कारण सांगून हे गर्डर्स भंगारात विकले गेलेत। त्यामुळे शाहू प्रेमी नाराज झालेत। खासबाग मैदानाचं व्यासपीठ नव्यानं बनवत असताना ते एखाद्या स्मशानभूमीप्रमाणे बनत असल्याची टीका देखील शाहू प्रेमींनी केली आहे। त्यामुळे या सगळ्याला जबाबदार असणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आपल्यासोबत अशोक पवार आहेत। मला सांगा, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून इथं बघताय, खासबागसाठी तुम्ही काम करताय, हे गर्डेल आहे ते कधी आणलं होतं शाहू महाराजांनी आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? या ठिकाणी केशवराव भोसले ज्यावेळा जळीत दुर्घटना घडली, हे जे कोणी महापालिकेचे अधिकारी आहेत ह्यांना ती पर्वणी ठरली असं मी खेदानं म्हणेन। कारण आजपर्यंत शाहू महाराजांचं कोल्हापूर शाहू महाराजांच्या वास्तू म्हणून शासन निधी देते आणि तो निधी इथं आणला आणि आमच्या या शाहू मैदानाचं जे आम्ही ह्याच्याबद्दल बोलतोय, कुस्ती मैदानाबद्दल, हे जे व्यासपीठ होतं ह्या व्यासपीठाची रयाच घालवून टाकली। आमच्या मागच्या बाजूला जे आता शेड दिसतंय, अहो खेडेगावातल्या मशानाची शेडसुद्धा देखणी असतात आणि ह्या ठिकाणी जे आमचं जे मूळ हे होतं स्टेज व्यासपीठ, त्याला शाहूकालीन शाहू महाराजांनी हे मैदान बांधलं त्यावेळेला त्या ठिकाणी इंग्लंड मेड, आम्हाला माहिती आहे बरं काय ती, मी काय त्यावेळेला माझा जन्म नव्हता, इंग्लंड मेड पोलादी भरीव भक्कम असे गर्डल होते आणि त्याच्यावरती ह्याचं स्ट्रक्चर उभा होतं आणि त्या स्ट्रक्चरला फक्त धुरकाटलेले होते, ते काय जळलेले नव्हते। कायदेशीर तांत्रिक बाब दाखवून कारण नसताना विनाकारण ते गर्डल या ठिकाणी काढले गेले। काल अशी माहिती मिळाली की ते स्क्रॅपमध्ये घातलेत। खरं म्हणजे हेरिटेज वस्तू ही स्क्रॅपमध्ये घालायची नसती त्या कमिटीच्या परवानगीशिवाय। कुणाला विचारून ह्यांनी घातले तो भाग अलग आहे, परंतु या ठिकाणी जे आता आमचं जे व्यासपीठ आहे कुस्ती मैदानाचं, ते बघितल्यावर ऊर भरून यायचं। त्या ठिकाणी साधे उद्यमनगरातले अँगल आणि चॅनल आणून या ठिकाणी त्याला लेवल नाही, काय नाही, त्याचा मनोरासुद्धा इथं उभारलं तर दिसत नाही। या ठिकाणी उभारला तर मागचा पॅलेस थिएटर सिम्बॉल जो मनोरा आहे तो दिसत होता, तो दिसत नाही। त्याचा आता खरं म्हणजे प्लिंथ लेवल जो जोता आपण म्हणतो ते हलवायची आवश्यकता नसताना ते सुद्धा पाडून टाकलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।